वेलकम स्टुडंट. पहा, आपण टिश्यूचे टाईप पाहायला सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये आपण इपिथेलियल टिश्यू कंप्लीट केला, कनेक्टिव्ह टिश्यू आणि त्याचे टाईप कंप्लीट केले. लास्ट लेक्चरमध्ये मस्क्युलर टिश्यू त्याचे टाईप्स कंप्लीट केले आणि आज आपण चौथा टिश्यू स्टडी करायला जाणार आहोत की ज्याला आपण काय म्हणतो, नर्वस टिश्यू. आता टिश्यू म्हटलं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण त्याचे पहिले काय शिकतो, तर पहिले त्याचे कॅरेक्टर्स शिकतो. मग आजच्या लेक्चरला आपण काय करणार आहोत, तर ह्या नर्वस टिश्यूच्या कुठल्या कुठल्या कॅरेक्टर्स आहेत ते आपल्याला शिकायला सुरुवात करायची. सो वी स्टार्ट विथ द कॅरेक्टर्स ऑफ नर्वस टिश्यू. नर्वस टिश्यूच्या कुठल्या कुठल्या कॅरेक्टर आहेत हे आपल्याला आजच्या लेक्चरला शिकायचं आहे. पहिला कॅरेक्टर बघा, नर्वस टिश्यू that is composed of nerve cells and neuroglial cells. So this nervous tissue is made up of, or it consists of, nerve cells, which we also known as the neurons, and neuroglial cells. नर्वस टिश्यूची पहिली कॅरेक्टरिस्टिक काय आहे, that nervous tissue composed of, or it is consist of two types of cells. One is known as a nerve cell, which we also known as a neuron, and another is known as a neuroglia or a glial cell, that is known as a neuroglia or glial cell. लक्षात येतं का? पहा, नर्वस टिश्यूचा अभ्यास करत असताना तुम्हाला असं लक्षात येईल की ह्या नर्वस टिश्यू म्हणजे ग्रुप ऑफ सेल, आणि हा जो ग्रुप ऑफ सेल तयार झालेला आहे तर हा कशा कशापासून बनलेला आहे, तर त्याच्यामध्ये इलॉंगेटेड असणाऱ्या सेल्स आहेत. आणि ह्या ज्या इलॉंगेटेड सेल्स आहेत त्या इलॉंगेटेड सेल्सला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण नर्व सेल म्हणतो किंवा त्याला आपण न्यूरॉन म्हणतो. आणि हे असून ह्याच्याबरोबर नर्वस टिश्यू मध्ये आणखीन एक प्रकारच्या सेल्स प्रेझेंट आहेत ज्या सेल्सला आपण न्यूरोग्लिया किंवा ग्लियल सेल्स म्हणतो. आता ग्लियल सेल्स ह्या सपोर्टिव्ह सेल्स आहेत, लक्षात घ्या. ऍक्च्युली त्या नर्व सेल नाही आहेत, त्या त्याला सपोर्ट करणाऱ्या सेल्स आहेत. अशा दोन प्रकारच्या सेल्स ह्या नर्वस टिश्यू मध्ये प्रेझेंट असतात. नाउ द नर्व सेल or neuron, second one, the neurons or nerve cells, they are structural and functional unit of nervous tissue. nervous tissue चा स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट काय असेल, नर्वस टिश्यू म्हणा किंवा नर्वस सिस्टीम म्हणा, काही म्हणा, नर्वस सिस्टीमचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट काय असेल, तर तो आहे ही इलॉंगेटेड सेल, की ज्याला आम्ही म्हणतो न्यूरॉन किंवा नर्व सेल. नाउ थर्ड, द न्यूरोग्लियल सेल्स आर नॉन नर्वस supporting cell and they are present in the interneuronal space. लक्षात येते का? So these are glial cells. They are supporting cells. They are protective cells. They are nutritive cells. So, the glial cells, which are supportive cells, which are protective cells, which are nutritive cells, that cells, they are non-nervous. They are non-nervous and they are present in present in interneuronal
न्यूरोनल स्पेस. लक्षात येते का पहा. नर्वस टिश्यू दोन प्रकारच्या सेलनी तयार झालाय. एक इलॉंगेटेड सेल म्हणजे अशा सध्या पहा, ह्या सेलला आम्ही म्हणतो न्यूरॉन्स, आणि दुसऱ्या ग्लियल सेल. ठीक. न्यूरॉन्स बद्दल मी काय सांगितलं, न्यूरॉन्स ह्या नर्वस सिस्टीमचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे. आणि न्यूरोग्लियल सेल्स म्हणजे काय सांगितलं, तर ह्या न्यूरॉन्सला सपोर्ट करणाऱ्या, त्याला प्रोटेक्ट करणाऱ्या, त्याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणाऱ्या, पण नॉन नर्वस असणाऱ्या. हे खूप महत्वाचे लक्षात घ्या. नॉन नर्वस या शब्दाचा अर्थ काय असतो, तर नॉन नर्वस म्हणजे त्या नर्वस टिश्यू पासून बनलेल्या नाहीयेत, म्हणून त्याला नॉन नर्वस म्हणायचं. आणखी काय सांगितलंय पुढे, दे आर प्रेझेंट इन द इंटरन्यूरोनल स्पेस. इंटरन्यूरोनल स्पेस म्हणजे काय, तर हे जे काही दोन न्यूरॉन्स आहेत, ह्या न्यूरॉन्सच्या मधलं स्पेस, त्या स्पेसला आपण काय म्हणतो, इंटरन्यूरोनल स्पेस. दोन न्यूरॉन आहेत, दोन न्यूरॉनच्या मध्ये जे स्पेस असतं, ह्या स्पेसला म्हटलं जातं इंटरन्यूरोनल स्पेस. मग पहा, न्यूरोग्लियल सेल्स म्हणजे प्रोटेक्ट करणाऱ्या, सपोर्ट करणाऱ्या, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणाऱ्या सेल्स आहेत, ज्या नेचरला नॉन नर्वस आहेत आणि ज्या प्रेझेंट कुठे म्हणून सांगितलं, तर इंटरन्यूरोनल स्पेस मध्ये त्या प्रेझेंट असतात. नेक्स्ट, दॅट न्यूरोग्लियल सेल्स are capable of, that neuroglial cells, they are capable of regeneration and division. Neuroglial cells are capable of regeneration and division. हे खूप महत्वाचं आहे लक्षात घ्या. ह्या ज्या ग्लियल सेल्स असतात किंवा न्यूरोग्लियल सेल्स असतात, ह्या रिजनरेट होऊ शकतात, म्हणजे त्या डिवाइड आणि रिडिवाइड करू शकतात. ती ॲबिलिटी त्यांच्याकडे आहे. बट नेक्स्ट, द न्यूरॉन्स दे आर नॉट कॅपेबल ऑफ रिजनरेशन. बट द न्यूरॉन्स are not capable of regeneration as it lacks centriole. हे लक्षात येते का मुलींनो? पहा, प्रत्येक सेलकडे डिवाइड आणि रिडिवाइड करायची कॅपॅसिटी असते, म्हणून त्यांच्यामध्ये रिजनरेशन असतं. तसंच रिजनरेशन कोणामध्ये म्हणून मी सांगितलं, तर न्यूरोग्लियल सेल्स म्हणजे सपोर्टिव्ह सेल्स ज्या असतील न्यूरॉनला, त्या न्यूरोग्लियल सेलमध्ये रिजनरेशन आणि डिव्हिजन करण्याची कॅपॅसिटी आहे. पण ऍक्च्युअली ज्याला तुमचा नर्वस टिश्यू बनलाय, असे जे न्यूरॉन्स आहेत, अशा ज्या नर्व सेल्स आहेत, त्यांच्यामध्ये डिवाइड आणि रिडिवाइड करण्याची कॅपॅसिटी नाही. ते रिजनरेट होऊ शकत नाही. का, तर त्यांच्यामध्ये सेंट्रिओल नसतो. त्यामुळे एक लक्षात ठेवा की तुमचा जो ब्रेन आहे हा नर्वस टिश्यूचा पार्ट आहे, म्हणजे तो न्यूरॉन्सनी बनलेला आहे, बरोबर. आणि हे जे न्यूरॉन्सची संख्या एकदा का बाय बर्थ, ऍट द टाइम ऑफ बर्थ फिक्स झालेली असते, ती बदलत नाही. न्यूरॉन डिवाइड आणि रिडिवाइड होत नाही, कारण न्यूरॉन मध्ये सेंट्रिओलच नसतो. हे अगदी लक्षात ठेवा. पुढचा कॅरेक्टर पहा. इंटरसेल्युलर मॅट्रिक्स इज ऍबसेंट इन द न्यूरल टिश्यू. इंटरसेल्युलर मॅट्रिक्स ऍबसेंट. हा जो न्यूरोनल टिश्यू आहे,
ह्याच्यामध्ये इंटरसेल्युलर मॅट्रिक्स मात्र काय असतं, ऍब्सेंट असतं. दोन इंटरसेल्युलर म्हणजे दोन ह्याच्यामधलं, दोन पेशीमधलं जे स्पेस आहे त्याला आपण इंटरसेल्युलर स्पेस म्हणतो. तर ह्याच्यामध्ये इंटरसेल्युलर मॅट्रिक्स जे प्रेझेंट असतं बाकीच्या टिश्यू ते त्याच्यामध्ये प्रेझेंट असत नाही. नाऊ नेक्स्ट, न्यूरॉन इज इम्पल्स जनरेटिंग अँड इम्पल्स कंडक्टिंग युनिट. खूप महत्वाचे आहे. न्यूरॉन कसा आहे, न्यूरॉन इम्पल्स जनरेटिंग आहे आणि इम्पल्स कंडक्टिंग युनिट आहे. आता काय काय आहे ह्याच्यामध्ये, तो इम्पल्स जनरेट पण करू शकतो आणि तो इम्पल्स कंडक्ट पण करू शकतो. म्हणून न्यूरॉनला आपण इम्पल्स जनरेटिंग आणि इम्पल्स कंडक्टिंग युनिट असं म्हणतो. आता इम्पल्स जनरेटिंग युनिट म्हणजे काय, तर एखादी इम्पल्स तो स्वतः तयार करू शकतो, त्याला जनरेटिंग म्हणायचं. आणि कंडक्टिंग म्हणजे काय, तर तो नुसतीच जनरेट करत नाही, तर त्याच्याबरोबर तो कॅरी पण करतो, तो कंडक्शन पण करतो. म्हणून त्याला इम्पल्स कंडक्टिंग आणि इम्पल्स जनरेटिंग युनिट असं म्हटलं जातं. नाउ द न्यूरॉन्स they shows excitability. Neuron shows excitability. न्यूरॉन्स कडे एक्साइटेबिलिटी असते म्हणजे काय असतं, तर थोडंसं लक्षात घ्या. when that neuron they receive the external stimulus, they change their action potential of their membrane. समजा हा न्यूरॉन आहे, ह्या न्यूरॉनला जर एक्सटर्नल स्टिम्युलस म्हणजे काही असा धक्का बिका बसला, एखादी स्टिम्युलस मिळाली, तर तो काय करतो, स्वतःचं ऍक्शन पोटेन्शियल बदलतो. म्हणजेच तो काय होतो, एक्साइट होतो. मग त्याच्याकडं एक्साइटेबिलिटीची ऍबिलिटी आहे. म्हणजे जर त्याला एक्सटर्नल स्टिम्युलस मिळालं तर इट चेंजेस इट ऍक्शन पोटेन्शियल. आता ते कसं बदलतं, काय बदलतं हे नेक्स्ट लेक्चरला सांगेन मी. पण आता एवढंच लक्षात ठेवा की जर ह्या न्यूरॉनला पण एक्साइट केलं, एक्सटर्नल स्टिम्युलस काही त्याला मिळाली, तर तो त्याच्या मेम्ब्रेनचं ऍक्शन पोटेन्शियल बदलतो. पुढचं काय सांगितलं त्यांनी, दे ऑल्सो शोज कंडक्टिव्हिटी. न्यूरॉन शोज कंडक्टिव्हिटी. आता कंडक्टिव्हिटी म्हणजे काय हे पण एक्सप्लेन केले पहा. दे कॅरी द इलेक्ट्रिक इम्पल्स फ्रॉम डेंड्रॉन टू एक्सॉन. म्हणजे समजा हा एखादा न्यूरॉन आहे, तर ह्याच्याकडे कंडक्टिव्हिटी आहे. म्हणजे एखादी स्टिम्युलस जर ह्याला इथं डेंड्रॉनला दिली, तर ती डेंड्रॉन पासून सायटॉनला मिळते, सायटॉन पासून त्या एक्सॉनला जाते, ह्याच्यापासून पुढच्या न्यूरॉनला जाते. ह्याला म्हटलं जातं कंडक्टिव्हिटी. ठीक आहे. नेक्स्ट, बॉडी ऑफ न्यूरॉन इट इज डिवायडेड इनटू द 3 पार्ट्स. दॅट इज डेंड्रॉन, सायटॉन अँड एक्सॉन. लक्षात घ्यायचं पहा. नर्व सेल किंवा न्यूरॉनचं स्ट्रक्चर जर आपण बघायचं म्हटलं, तर न्यूरॉनची बॉडी ही 3 पार्टनी बनलेली आहे. कुठले 3 पहा. हा पहिला पोर्शन, त्याला म्हणायचं डेंड्रॉन. काय म्हणायचं, डेंड्रॉन. हा मधला पोर्शन त्याला म्हणायचं सायटॉन. आणि हा इलॉंगेटेड सिंगल पोर्शन that is known as an axon. So, the body of neuron, it is made up of 3 parts. The small processes are known as a dendron. Then the body is known as a cyton, and the last process, which is a single process, that is known as a axon.
Clear? Now, such a neuron it gets covered by a membrane and that is known as a sarcolemma. Neuron get covered by the membrane and outermost membrane of that neuron is known as a neurilemma. That is known as what? Neurilemma. In case of muscle, it is known as a sarcolemma. But in case of nervous tissue, it is known as a neurilemma. And similarly, this neuron contains the cytoplasm and that is known as a neuroplasm. Now that are the characteristics of nervous tissue. पहा लक्षात येते का? काय कॅरेक्टरिस्टिक मी सांगितल्या? पहिली कॅरेक्टरिस्टिक सांगितली की नर्वस टिश्यू दोन प्रकारच्या सेलनी तयार झाल्या. कुठले दोन प्रकार? तर एक अशी इलॉंगेटेड सेलनी तयार झालाय, त्याला आम्ही म्हणतो नर्व सेल किंवा न्यूरॉन, आणि दुसरं त्याच्यामध्ये ज्या सेल्स आहेत त्याला आम्ही म्हणतो न्यूरोग्लियल सेल्स किंवा ग्लियल सेल्स म्हणतो. अशा दोन प्रकारच्या सेलनी तो तयार झालाय. पुढचं कॅरेक्टर आपण पाहिलं की ही जी नर्व सेल आहे किंवा ज्याला आम्ही हा न्यूरॉन असं म्हणतो, तर ते नर्वस सिस्टीमचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे. बरोबर? पुढची कॅरेक्टरिस्टिक मी तुम्हाला सांगितली की ह्या नर्वस टिश्यू मध्ये प्रेझेंट असणाऱ्या ह्या ज्या न्यूरोग्लियल सेल्स आहेत, ह्या सेल्स सपोर्ट करणाऱ्या सेल्स आहेत, ह्या न्यूरॉनला प्रोटेक्ट करणाऱ्या सेल्स आहेत, ह्या त्याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणाऱ्या सेल्स आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्याबद्दल सांगितलं की त्या नॉन नर्वस आहेत, म्हणजे त्या नर्वस टिश्यू पासून तयार झालेल्या नाहीत. बरोबर? पुढे सांगितलं त्या प्रेझेंट कुठे आहेत, तर इंटरन्यूरोनल स्पेस मध्ये त्या प्रेझेंट आहेत. म्हटलं मी इंटरन्यूरोनल स्पेस म्हणजे दोन न्यूरॉनच्या मधलं जे स्पेस आहे, जागा आहे मधली मोकळी, त्या जागेमध्ये कोण प्रेझेंट असतील तर ह्या ग्लियल सेल्स किंवा न्यूरोग्लियल सेल्स प्रेझेंट असतात. पुढचं कॅरेक्टर आपण त्याचं महत्वाचं पाहिलं की ग्लियल सेल्स ह्या नर्वस टिश्यू पासून तयार झालेल्या नसल्यामुळं दे आर एबल टू रिजनरेट अँड डिवाइड. त्या रिजनरेट पण होऊ शकतात आणि त्या डिवाइड पण होऊ शकतात. पण न्यूरॉन्स जे असतील दे आर नॉट एबल टू रिजनरेट, दे डू नॉट डिवाइड. व्हाय न्यूरॉन्स डू नॉट डिवाइड? बिकॉज दे लॅक्स द सेंट्रिओल. त्यांच्यामध्ये सेंट्रिओल नसतो आणि त्यामुळं ते डिवाइड होऊ शकत नाही. पुढचा पॉइंट आपण अभ्यासला की इंटरसेल्युलर मॅट्रिक्स ऍब्सेंट आहे. इंटरसेल्युलर मॅट्रिक्स असतं तर हे इंटरसेल्युलर मॅट्रिक्स त्या नर्व सेल मध्ये प्रेझेंट असत नाही, नर्वस टिश्यू मध्ये प्रेझेंट असत नाही. न्यूरॉन हा इम्पल्स जनरेट पण करू शकतो आणि जनरेट केलेली इम्पल्स हा कंडक्ट पण करू शकतो. म्हणून न्यूरॉनला आपण इम्पल्स जनरेटिंग अँड इम्पल्स कंडक्टिंग युनिट असं म्हणतो. ठीक आहे? पुढे मी सांगितलं की ह्या न्यूरॉनकडं कशाची ॲबिलिटी आहे, तर हा एक्साइटेबिलिटी शो करतो. Excitability means what? When that neuron receives the external stimulus, it changes the action potential. त्याला तुम्ही जर एक्सटर्नल स्टिम्युलस दिलं तर तो ऍक्शन पोटेन्शियल बदलतो, त्याची पोलॅरिटी बदलतो. बाहेरची बाजू पॉझिटिव्हली चार्ज असते, आतली निगेटिव्हली चार्ज असते, तो अपोजिट करतो. आतली पॉझिटिव्हली चार्ज होते, बाहेरची निगेटिव्हली. हे डिटेल्स मी नंतर सांगेन. नंतरचं कॅरेक्टर मी शिकवलं की त्याच्याकडे कंडक्टिव्हिटी पण आहे.
कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, तर इथं जर तुम्ही एक्सटर्नल स्टिम्युलस त्याला काही दिला तर तो डेंड्रॉनला मिळतो, डेंड्रॉन पासून तो कंडक्ट सायटॉनला करतो आणि सायटॉन पासून त्याचं कंडक्शन तो कोणाला करतो, एक्झॉनला, आणि एक्झॉन पासून पुढच्या न्यूरॉनला तो करू शकतो. म्हणजे त्याच्याकडे कंडक्टिव्हिटी आहे. पुढे सांगितलं न्यूरॉन इज डिवायडेड इनटू द 3 पार्ट. टोटल न्यूरॉन 3 पार्ट मध्ये डिवाइड झालाय. कुठले 3 पार्ट, तर ह्या अँटेरियर साइडच्या स्मॉल प्रोसेसला म्हणायचं डेंड्रॉन्स, मध्ये जे हे स्ट्रक्चर दिसतंय ह्याला म्हणायचं बॉडी किंवा ह्याला म्हणायचं सायटॉन, आणि हे सिंगल इलॉंगेटेड स्ट्रक्चर जे दिसतंय त्याला म्हणतात एक्झॉन. त्यामुळे लक्षात ठेवा न्यूरॉनची बॉडी 3 पार्ट मध्ये डिवाइड झाली आहे. अँटेरियर प्रोसेस छोट्या आहेत त्याला म्हणायचं डेंड्रॉन, मध्ये असते त्याची बॉडी त्याला म्हणायचं सायटॉन, आणि शेवटी पोस्टेरियर साइडला सिंगल मोठी प्रोसेस असते त्याला म्हणायचं एक्झॉन. आता न्यूरॉन्सला एका मेम्ब्रेनने कव्हर केलाय आणि न्यूरॉनचा जो आउटरमोस्ट मेम्ब्रेन आहे त्याला म्हणायचं न्यूरीलेमा, आणि न्यूरॉन मध्ये सुद्धा सायटोप्लाझम प्रेझेंट असतं, त्या सायटोप्लाझमला म्हणायचं न्यूरोप्लाझम. क्लियर? दॅट इज अबाउट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नर्वस टिश्यू. आता नर्वस टिश्यूच्या कॅरेक्टरिस्टिक्स संपल्यानंतर एक छोटासा पॉइंट आपण घेणार आहोत आणि नंतर आपण थांबणार आहोत. तर पहा नर्वस टिश्यू आता माहित झाला, त्याचे कॅरेक्टर्स आम्हाला समजले. आता आपल्याला काय पाहिजे, तर पुढचा पॉइंट असा आहे तुमच्या पुस्तकात की हा जो सायटॉन आहे आता आपण पाहिला, तर ह्या सायटॉनला प्रोसेसेस आहेत, वरच्या बाजूला पण आणि खालच्या बाजूला आहे. सो बेस्ड ऑन number of processes that are arises from the cyton, the neurons are of 3 types. Based on number of processes arises from cyton. There are 3 types. सायटॉन पासून किती प्रोसेसेस निघतात ह्याच्यावरून न्यूरॉनचे किती पार्ट झालेले आहेत, 3 टाईप झालेले आहेत. कुठले 3 टाईप, तर त्याचा पहिला आहे त्याला म्हणतात युनिपोलार किंवा मोनोपोलार. कशावरून, सायटॉन पासून किती प्रोसेसेस निघतात ह्याच्यावरून न्यूरॉन्सचे किती टाईप झालेले ते आपण शिकतो. मग न्यूरॉन्सचे टाईप्स, पहिला टाईप आपण पाहतोय युनिपोलार न्यूरॉन किंवा मोनोपोलार न्यूरॉन. आता युनिपोलार न्यूरॉन ह्याच्यात शब्दात मिनिंग आहे मुलींनो, लक्षात आलं असेल. युनि म्हणजे एक, ज्या वेळेला सायटॉन पासून एक आणि एकच प्रोसेस निघत असेल त्यावेळेला तिला म्हणायचं युनिपोलार. आपण डायग्राम काढून ती बघूया कशी येते पहा. तर साधारणतः त्याची अशी डायग्राम असते. हा सायटॉन, हा कोण आहे, सायटॉन. त्याच्यानंतर शॉर्ट सिंगल प्रोसेस, हे काय आहे, शॉर्ट सिंगल, आणि हे दाखवलेले जे आहे, हा दाखवला आहे तो एक्झॉन आहे, हा एक्झॉन. आणि इकडे ह्याला असं दाखवलंय डेंड्राइट्स म्हणजे डेंड्रॉन. आता युनिपोलार न्यूरॉन म्हणजे काय, तर युनिपोलार न्यूरॉन मीन्स that neuron has a single process
originating from cyton. So when cyton use the single process, so it is known as a monopolar or unipolar neuron. Axon and dendron that are arises from cyton at one point. काय होते इथं? Axon, this is the axon, and dendron, they are arises from cyton from at a single point. लक्षात येते का? पहा, मोनोपोलार किंवा युनिपोलारचा अर्थ काय सांगितला की सायटॉन पासून एकच प्रोसेस निघते. दिसली का एकच निघालेली? वेन द सायटॉन यूज अ सिंगल प्रोसेस, एकच निघाली म्हणून युनिपोलार. मग इथं जे काही हा एक्झॉन तयार झालाय, त्याचा हा जो डेंड्रॉन तयार झालाय, तर एक्झॉन आणि डेंड्रॉन तयार झाले, पण ते सायटॉन पासून जेव्हा तयार होत आहे तेव्हा ऍट वन पॉइंट, एकाच पॉइंट मधून हे निघालेले आहे, म्हणून ह्याला म्हटलं जातं युनिपोलार. ठीक आहे. अँड दे कंडक्ट द इम्पल्स टू द सेंट्रल नर्वस सिस्टीम. तुमच्या ब्रेनला, तुमच्या स्पायनल कॉर्डला इम्पल्स घेऊन जाण्याचं काम हे युनिपोलार न्यूरॉन करत असतात. आणि ते कुठे प्रेझेंट असतात? तर ते प्रेझेंट असतात डॉर्सल रूट गॅंग्लियॉन. डॉर्सल रूट गॅंग्लियॉन म्हणजे काय? तर अजून आपण ते शिकलेलो नाहीये मुलींना, पण फक्त माहित असू द्या की आपल्या स्पायनल कॉर्ड पासून स्पायनल नर्व्स निघतात आणि ह्या स्पायनल नर्वला डॉर्सल रूट असतं आणि ह्या डॉर्सल रूट मध्ये एक डॉर्सल रूट गॅंग्लियॉन असतो. तर त्याच्यात सिम्पली आता एवढंच लक्षात ठेवा, स्पायनल नर्व म्हणजे स्पायनल कॉर्ड पासून निघालेला नर्व आणि त्याला एक रूट गॅंग्लियॉन असतो, असं गोळा असतो, त्याला म्हणतात डॉर्सल रूट गॅंग्लियॉन. आणि त्या डॉर्सल रूट गॅंग्लियॉन मध्ये हे युनिपोलार न्यूरॉन प्रेझेंट असतात. सिंपथेटिक गॅंग्लियॉन मध्ये सुद्धा ते प्रेझेंट असतात, पण ते नंतर सांगेल. दुसरा आहे बायपोलार न्यूरॉन. दुसरा टाईप कुठला? बायपोलार न्यूरॉन. काय असेल सांगा बघू बायपोलार न्यूरॉन मध्ये? सो इन दिस बायपोलार न्यूरॉन it possesses the two processes, that is single dendron and single axon. They are given out from the opposite pole of a cyton. म्हणजे कसं बघा, हा सायटॉन आहे, ठीक आहे, ही एक अशी प्रोसेस निघाली, हा कोण? सायटॉन. लक्षात येते तुमच्या पुस्तकामध्ये ह्या व्यवस्थित डायग्राम दिलेल्या आहेत, पहा. हा कोण आहे? हा डेंड्रॉन, हा डेंड्रॉन, हा सायटॉन आणि हा कोण? एक्झॉन. So in case of bipolar neuron, it possesses the two processes, 1 and 2. Now, these two processes means one is a dendron and one is a axon that are arises from the cyton but from the opposite end. ह्या सायटॉनच्या एका टोकापासून एक प्रोसेस निघते, अपोजिट एंड आहे, आणि दुसऱ्या अपोजिट साइडनी दुसरी प्रोसेस निघते. ह्याला म्हणायचं बायपोलार न्यूरॉन. एका साइडनी डेंड्रॉन निघाला आणि दुसऱ्या अपोजिट साइडनी एक्सॉन निघाला, म्हणजे टोटल सायटॉन पासून किती प्रोसेसेस ओरिजिन आहे? 2. म्हणून ह्याला काय म्हणायचं? बायपोलार न्यूरॉन. आणि मग they brings about the transmission of spatial senses. हे खूप महत्वाचं आहे. It transmit or they brings about the transmission of spatial senses like sight, smell, taste and hearing. हे काय काम करतात? तर ट्रान्समिशन ऑफ सेन्सेस. मग कुठल्या सेन्सेसचे ट्रान्समिशन ह्याच्याकडून केलं जातं? तर ते आहे साईट,
then taste, hearing and smelling. तुम्हाला वास येतो, तुम्हाला वास येतो, तुम्हाला दिसणं, तुमची चव, तुम्हाला ऐकू येणं, हे जे काही स्पेशल सेन्सेस आहेत हे ट्रान्समिट करायचं काम कोण करतो तर हा बायपोलार न्यूरॉन करतो. त्यामुळे त्याचं एक्झाम्पल कुठलं आहे तर रेटिना ऑफ आय आणि ऑल्फॅक्टरी एपिथेलियम. एक्झाम्पल कुठलं आहे रेटिना ऑफ आय. डोळ्याच्या आतला लेअर जो आहे त्याला म्हणतात रेटिना ऑफ आय. आणि दुसरं ऑल्फॅक्टरी एपिथेलियम. आता ऑल्फॅक्टरी एपिथेलियम कुठे असतं? नोज मध्ये असतं, नाकामध्ये असतं. ऑल्फॅक्टरी एपिथेलियम मध्ये बायपोलार न्यूरॉन आहे. तुमच्या डोळ्याच्या रेटिना मध्ये बायपोलार न्यूरॉन आहे. कारण ते काय काम करतात? they transmit the senses. कुठल्या कुठल्या? स्मेलिंग, हिअरिंग, टेस्टिंग, विजन म्हणजे साईट एक्सेट्रा. क्लिअर? दॅट इज अबाउट द बायपोलार. आणि शेवटचा तिसरा टाईप आहे त्याला आपण म्हणतो मल्टीपोलार न्यूरॉन. तिसऱ्या प्रकाराला काय म्हणतात? मल्टीपोलार न्यूरॉन. मल्टीपोलार म्हणजे काय असेल? मेनी प्रोसेसेस. सो इन दिस मल्टीपोलार न्यूरॉन, आता मल्टीपोलार न्यूरॉनची आधी मी तुम्हाला फिगर छोटीशी काढून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे जे स्ट्रक्चर आहे ते काढलेलं बरोबर ह्याला म्हणायचं मल्टीपोलार न्यूरॉन. हे झाले डेंड्रॉन, हा झाला सायटॉन आणि हा झाला एक्सॉन. ठीक आहे. मग पहा, इन केस ऑफ मल्टीपोलार न्यूरॉन दिस सायटॉन इज अ लार्जर. सो द सायटॉन इज अ लार्जर and that is a star shape. मल्टीपोलार न्यूरॉन मध्ये जो सायटॉन असतो तो स्टार शेप असतो, चांदणीच्या आकाराचा असतो. and it gives out more than 2 processes, means it gives out many processes. इथून एक आली, इथं आली, इथे निघाली, इकडून निघाली, इकडून निघाली, इकडून निघाली. म्हणजे हा स्टार शेप सायटॉन पासून 2 पेक्षा जास्त जेव्हा प्रोसेसेस निघतील त्यावेळेला त्याला म्हणायचं मल्टीपोलार न्यूरॉन. ठीक आहे. नाउ फ्रॉम दिस सायटॉन ओनली वन एक्झॉन अरायझेस. हा मोठा जो दिसतोय पण अजून मोठा हे स्ट्रक्चर असतं तर हे जे मोठं स्ट्रक्चर आहे. सो सायटॉन गिव्स अ लॉंग प्रोसेस which we know as the axon, and that axon is a single process and it gives many processes, but that are the small processes which we know as a dendron. लक्षात येते? मग छोट्या प्रोसेसेसला डेंड्रॉन म्हणायचं आणि एकच असणारी मोठी असणारी जी प्रोसेस असते तिला म्हणायचं एक्झॉन. आणि इथे एक लक्षात घ्या, हा जो एक्झॉन ओरिजिनेट होतोय हा अशा फनेल शेप आकारापासून ओरिजिनेट होतोय. दिसतंय की नाही तुम्हाला? सो दॅट एक्झॉन ओरिजिनेट फ्रॉम फनेल शेप स्ट्रक्चर अँड दॅट इज नोन ॲज अ एक्झॉन हिलॉक. नंतर पण शिकवेन मी त्याला काय म्हणतात, हिलॉक. एक्झॉन हिलॉक असं त्याला म्हटलं जातं. आणि मग असे मल्टीपोलार न्यूरॉन कुठे प्रेझेंट असतील तर दे आर प्रेझेंट इन अवर ब्रेन. आपला जो मेंदू आहे ह्या मेंदूमध्ये कुठल्या प्रकारचे न्यूरॉन प्रेझेंट असतात तर ते असतात मल्टीपोलार न्यूरॉन. क्लिअर? तर आजच्या लेक्चरला आपण
नर्वस टिश्यूच्या कॅरेक्टरिस्टिक शिकलो आणि त्याच्याबरोबर सायटॉन पासून किती प्रोसेस ओरिजिनेट होतात, त्याच्यावरून न्यूरॉनचे झालेले टाईप म्हणजे युनिपोलार, बायपोलार आणि मल्टीपोलार न्यूरॉन हे कंप्लीट केलेलं आहे. ठीक आहे.